Hello students, welcome to the next part of the chapter alcohol phenol ether. In the previous video lecture, we studied the reactions of alcohol with phosphorus halides and thionyl chloride. Also we have seen the dehydration reaction of alcohol. Now in this video lecture, I am going to talk about the oxidation reactions of alcohol. तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला ऑक्सिडेशन रिॲक्शन पाहायचे अल्कोहोलच्या. अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर त्या ठिकाणी प्रोडक्ट जे आहेत ते प्रोडक्ट कोणते फॉर्म होतात हे आपल्याला या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहायचं आहे, किंवा ते ऑक्सिडेशन जे आहे अल्कोहोलचं ते कसं होतं आहे हे आपल्याला या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहायचं आहे. आता ऑक्सिडेशन करताना त्या ठिकाणी ऑक्सिडायझिंग एजंट जे ते ऑक्सिडायझिंग एजंट कोणकोणते त्या ठिकाणी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करतात हे अगोदर आपण जाणून घेऊया. आता यामध्ये जर बघितलं तर हे अल्कोहोल जे आहेत हे अल्कोहोलनं ऑक्सिडाईज करण्यासाठी त्या ठिकाणी या रिॲक्शनमध्ये ॲसिडिक K2Cr2O7 हा त्या ठिकाणी ऑक्सिडायझिंग एजंट जो आहे तो त्या ठिकाणी रिॲक्शनमध्ये वापरला जातो अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करण्यासाठी. त्याचबरोबर या अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करण्यासाठी ॲसिडिक किंवा त्या ठिकाणी अल्कलाईन KMnO4 जे हे सुद्धा त्या ठिकाणी ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून त्या ठिकाणी त्याचा वापर केला जातो. त्याचबरोबर रिॲक्शनमध्ये CrO3 क्रोमिक ऑक्साईड जे ते क्रोमिक ऑक्साईडसुद्धा रिॲक्शनमध्ये वापरलं जातं. त्याचबरोबर डायल्यूट HNO3 म्हणजेच नायट्रिक ॲसिड जे हे सुद्धा त्या ठिकाणी ऑक्सिडेशनसाठी वापरलं जातं अल्कोहोलच्या. हे जे रिएजंट जे आहेत हे रिएजंट्स बघा, पुन्हा एकदा मी सांगतो. पहिल्यांदा त्या ठिकाणी ॲसिडिक K2Cr2O7 किंवा त्या ठिकाणी कंडिशन्स तुम्हाला देताना कशी दिली जाते बघा, K2Cr2O7 ऑब्लिक H2SO4 अशी सुद्धा कंडिशन दिली जाते. म्हणजे त्या ठिकाणी H2SO4 जे आहे ते H2SO4 मध्ये हे K2Cr2O7 घेतल्यानंतर त्या रिॲक्शनमध्ये नेसंट ऑक्सिजन जे आहेत ते नेसंट ऑक्सिजन प्रोव्हाइड केले जातात. आणि हे नेसेंट ऑक्सिजन पुन्हा त्या ठिकाणी ऑक्सिडेशन करण्यासाठी कारणीभूत ठरतात. कशाच्या? तर अल्कोहोलच्या. थोडक्यात काय या ठिकाणी मी रिॲक्शन असाइन करतो K2Cr2O7 ज्यावेळेस या ठिकाणी H2SO4 बरोबर रिॲक्ट होतं त्यावेळेस त्याच्यामध्ये नेसंट ऑक्सिजन जे ते नेसंट ऑक्सिजन कसे प्रोड्यूस होतात हे आपल्याला बघायचं आहे. तर हे K2 जे ते K2 या ठिकाणी साल्ट फॉर्म करतो आहे. कुठला? K2SO4 हा त्या ठिकाणी साल्ट जो आहे तो त्या ठिकाणी याच्यामध्ये फॉर्म होतो आहे. त्याचबरोबर हा Cr2 जो आहे तो Cr2 या ठिकाणी काय फॉर्म करतो आहे, Cr2 या ठिकाणी मी राईट करतो प्लस Cr2SO4 थ्राईस हा त्या ठिकाणी साल्ट फॉर्म करतो आहे. त्याचबरोबर रिमेनिंग पार्ट जो आहे तो त्या ठिकाणी वॉटर मॉलिक्यूल फॉर्म करतो आहे प्लस H2O. आता यामध्ये जर बघितलं तर रिॲक्शन बॅलन्स करण्यासाठी आपल्याला इथं 4 मॉलिक्युल्स त्या ठिकाणी H2SO4चे घ्यायचे. मग 4 मॉलिक्युल्स घेतले तर त्या ठिकाणी फॉर्म होताना हे 4 H2O वॉटर मॉलिक्यूल फॉर्म होतात अलॉंग विथ हे नेसंट ऑक्सिजन जे ते नेसंट ऑक्सिजन या रिॲक्शनमध्ये फॉर्म होतात. आणि हे नेसंट ऑक्सिजन या ऑक्सिडेशनसाठी कारणीभूत ठरतात. कशाच्या? तर आपल्या अल्कोहोलच्या. देन ॲसिडिक आणि ॲसिडिक आणि अल्कलाईन KMnO4 हे सुद्धा त्या ठिकाणी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करतं आहे. त्याचबरोबर क्रोमिक ऑक्साईड जे हे सुद्धा त्या ठिकाणी नेसंट फॉर्ममध्ये ऑक्सिजन जे ते प्रोव्हाइड करतं आणि ह्या अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करते. देन डायल्यूट HNO3 जे हे डायल्यूट HNO3 सुद्धा त्या ठिकाणी ऑक्सिडेशन जे ते अल्कोहोलचं त्या ठिकाणी करत आहेत. ठीक आहे. आता याच्यामध्ये नेक्स्ट पार्ट जो आहे हे ऑक्सिडेशन करताना कशाचं? तर अल्कोहोलचं त्या ठिकाणी कन्व्हर्जन किंवा त्याचं ऑक्सिडेशन केल्यानंतर प्रोडक्ट कोणते फॉर्म होतात. आता अल्कोहोलमध्ये जर बघितलं तर 3 टाईप्स आहेत. कुठल्या अल्कोहोल्स आहेत? तर प्रायमरी अल्कोहोल आहे. ठीक आहे, मी इथं या ठिकाणी फर्स्ट नंबर देतो. प्रायमरी अल्कोहोल आहे. या प्रायमरी अल्कोहोलचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? ऑक्सिडेशन केल्यानंतर हे आपल्याला बघायचं आहे. त्याचबरोबर सेकंडरी अल्कोहोल त्याचं त्या ठिकाणी ऑक्सिडेशन केल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं हे आपल्याला बघायचं आहे. टर्शरी अल्कोहोल त्याचं ऑक्सिडेशन केल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होते हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. तर ऑक्सिडायझिंग एजंट आपल्याला माहिती झालेले आहेत. हे त्या ठिकाणी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करणार आहेत आणि ऑक्सिडेशन केल्यानंतर त्याचं प्रोडक्टमध्ये कोणत्या रूपांतर होते हे आपल्याला या ठिकाणी रिॲक्शनमध्ये बघायचं आहे. हा जो पार्ट आहे ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. अल्डिहाइड कीटोन्समध्ये पुन्हाही आपल्याला रिॲक्शन स्टडी करायचे आहे आणि तुमची JEE नीट किंवा CET एक्झाम असेल त्याच्या दृष्टीने ही खूप महत्त्वाची रिॲक्शन आहे. याच्यावरती क्वेश्चन जो आहे तो फिक्स विचारला जातो ऑक्सिडेशन रिॲक्शनवरती. ठीक आहे. रिएजंट मी सांगितलेले आहेत. ऑक्सिडायझिंग एजंट जे आहेत ते तुम्हाला सांगितलेले आहेत, ते फक्त व्यवस्थित लक्षात ठेवा. पुन्हा एकदा आपण फक्त रिवाईज करूया. ऑक्सिडायझिंग एजंट ॲसिडिक
K2Cr2O7, दुसरा त्या ठिकाणी अल्कलाईन किंवा ॲसिडिक KMnO4, तिसरा त्या ठिकाणी CrO3 आणि चौथा जो आहे तो म्हणजे आपण त्या ठिकाणी डायल्यूट HNO3 हा सुद्धा ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून वापरतो. ठीक आहे. आता यामध्ये जर बघितलं तर हे जे तुमचे अल्कोहोल्स जे आहेत ह्या अल्कोहोल्समध्ये त्याचं ऑक्सिडेशन केल्यानंतर त्या ठिकाणी फॉर्म काय होतं हे आपल्याला बघायचं. आता प्रायमरी अल्कोहोल आपण सुरुवातीला राईट केलं त्याची रिॲक्शन आपण बघणार आहोत. ज्यावेळेस प्रायमरी अल्कोहोल याचं ऑक्सिडेशन केलं जातं त्यावेळेस पहिल्यांदा त्या ठिकाणी कन्व्हर्जन जे या अल्कोहोलचं कशामध्ये होतं तर अल्डिहाइडमध्ये कन्व्हर्जन होतं आणि अल्डिहाइडमध्ये कन्व्हर्जन झाल्यानंतर पुन्हा त्या अल्डिहाइड मोलिक्यूलचं सुद्धा ऑक्सिडेशन होतं आणि त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं तर कार्बॉक्झिलिक ॲसिडमध्ये कन्व्हर्जन होतं. महत्त्वाचा पार्ट आहे. आपल्याला या रिॲक्शनमध्ये अल्डिहाइड जे ते अल्डिहाइड मिळत नाही, त्याचं पुन्हा त्या ठिकाणी ऑक्सिडेशन होऊन पुन्हा त्या ठिकाणी त्याचं कन्व्हर्जन जे ते कशामध्ये होते कार्बॉक्झिलिक ॲसिडमध्ये. पुढे गेल्यानंतर आपल्याला प्रिपरेशन मेथडमध्ये बघायचं अल्डिहाइडचे प्रिपरेशन मेथडमध्ये सुद्धा बघायचं आहे आणि ज्या ॲसिडच्या प्रिपरेशन मेथड जे आहेत तिथं सुद्धा ही रिॲक्शन आपल्याला स्टडी करायचीच आहे. ठीक आहे. आता सांगितलं काय की बाबा हा प्रायमरी अल्कोहोलचा मॉलिक्यूल आहे RCH2 आणि OH हे प्रायमरी अल्कोहोल आहे आणि ह्या प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करायचं आहे. ऑक्सिडेशनसाठी काय वापरायचे कंडिशन ॲसिडिक KMnO4 मध्ये येताना तुम्हाला त्या ठिकाणी हे या पद्धतीने दिलं जाईल ॲसिडिक KMnO4 किंवा K2Cr2O7 कुठलीही कंडिशन दिली जाईल. आता यामध्ये हा ॲसिडिक K2Cr2O7 मगाशी आपण बघितलेलं त्याप्रमाणे ही जी रिॲक्शन आहे या रिॲक्शनमध्ये काय फॉर्म केलं जातं तर हे नेसंट ऑक्सिजन फॉर्म केल्यानंतर हे नेसंट ऑक्सिजन जे आहेत हे त्या ठिकाणी काय करतात तर या अल्कोहोलचं ऑक्सिडेशन कॅरीड आउट करतात. मग ऑक्सिडेशन झाल्यानंतर पहिल्यांदा त्याचं कन्व्हर्जन सांगितलं होतं कशामध्ये होतं आहे तर अल्डिहाइडमध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं C+O आणि H याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं अल्डिहाइडमध्ये आणि पुन्हा त्याच्याबरोबर त्या ठिकाणी रिॲक्शनमध्ये जर बघितलं तर वॉटर मॉलिक्यूल जो आहे तो वॉटर मॉलिक्यूल त्याच्यामध्ये फॉर्म होतं. ही झाली पहिली स्टेप. आता यामध्ये त्या ठिकाणी हे अल्डिहाइड फॉर्म झाल्यानंतर ह्या अल्डिहाइडचं प्रोडक्ट जो आहे तो अल्डिहाइड प्रोडक्टच राहत नाही का तर याच्यामध्ये पुन्हा या कार्बोनिल ग्रुपचं ऑक्सिडेशन होतं. मग ह्याचं पुन्हा फर्दर ऑक्सिडेशन झाल्यानंतर या अल्डिहाइड मॉलिक्यूलचं कन्व्हर्जन जे ते कशामध्ये होते तर कार्बॉक्झिलिक ॲसिडमध्ये. रिॲक्शनमध्ये आपण घेतलेलंच आहे काय ऑक्सिडायझिंग एजंट ॲसिडिक K2Cr2O7 हा पुन्हा त्या ठिकाणी या अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन जे त्या अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन कॅरीड आउट करणार आहे आणि अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन केल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी या अल्डिहाइडचं कन्व्हर्जन जे ते कार्बॉक्झिलिक ॲसिडमध्ये होते. लक्षात आलं हा फक्त याच्यामध्ये एंटर होतं आणि हे कार्बॉक्झिलिक ॲसिड जे ते कार्बॉक्झिलिक ॲसिड याच्यामध्ये फॉर्म होते. ठीक आहे. ही झाली पहिली रिॲक्शन कुठली तर ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल ऑक्सिडेशन ऑफ प्रायमरी अल्कोहोल. यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे महत्त्वाचा पार्ट जो आहे तो ज्याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो पहिल्यांदा याच्यामध्ये काय फॉर्म होतं आहे तर अल्डिहाइड जे ते अल्डिहाइड फॉर्म होतं आहे आणि या ठिकाणी ही रिॲक्शन जी ती स्टॉप होत नाही. पुन्हा या अल्डिहाइडचं कन्व्हर्जन जे थोड्या वेळानं त्या ठिकाणी कार्बॉक्झिलिक ॲसिडमध्ये होतं. त्या ठिकाणी त्याचं पुढचं फर्दर जे ऑक्सिडेशन जे आहे ते कॅरीड आउट करण्यासाठी दुसरा कुठलाही रिएजंट वापरावा लागत नाही. तोच त्या ठिकाणी रिएजंट ऑक्सिडायझिंग एजंट जो आहे तोच त्या ठिकाणी काय करतो या अल्डिहाइडचं फर्दर कन्व्हर्जन कार्बॉक्झिलिक ॲसिडमध्ये कॅरीड आउट करतो. याच्यावरती क्वेश्चन जो आहे तो विचारला जातो. म्हणून या ठिकाणी ही रिॲक्शन जी आहे ती खूप महत्त्वाची मी तुम्हाला सांगतोय लक्षात ठेवा रिॲक्शन. आता या ठिकाणी एक्झाम्पल आपण बघूया. एक्झाम्पलमध्ये मी घेताना हा मॉलिक्यूल घेतलेला आहे CH3CH2 आणि OH कशाचा मॉलिक्यूल आहे इथाईल अल्कोहोलचा मॉलिक्यूल आहे आणि या इथाईल अल्कोहोलचं आपल्याला ऑक्सिडेशन करायचं आहे. मग ऑक्सिडेशन करण्यासाठी तुम्हाला कंडिशन देताना या पद्धतीने दिल्या जाते डायल्यूट H2SO4 प्लस K2Cr2O7 अशी कंडिशन दिली जाईल किंवा ॲसिडिक K2Cr2O7 अशी कंडिशन दिली जाईल. कशीही कंडिशन दिली आहे किंवा H+K2Cr2O7 अशी सुद्धा कंडिशन दिली जाते. त्यावेळेस लक्षात आलं पाहिजे रिॲक्शन कोणते तर ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे. याचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला काय मिळणार आहे तर अल्डिहाइड म्हणजे हा CH3 आणि या कार्बन ॲटमचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल तर अल्डिहाइडिक ग्रुपमध्ये त्याचं कन्व्हर्जन होणार आहे. ठीक आहे. इथाईल अल्कोहोलचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं तर ॲसिटाल्डिहाइड बरोबर ॲसिटाल्डिहाइडमध्ये याचं कन्व्हर्जन होतं आहे. पुन्हा
हे ॲसिटाल्डिहाइड जे आहे ते ॲसिटाल्डिहाइड या स्टेपला त्या ठिकाणी थांबेल का? त्याच्यामध्ये आपण घेतलं आहे काय ऑक्सिडायझिंग एजंट, हे ऑक्सिडायझिंग एजंट पुन्हा या ॲसिटाल्डिहाइडचं ऑक्सिडेशन करेल आणि ऑक्सिडेशन केल्यानंतर त्या ठिकाणी त्याचं कन्व्हर्जन जे आहे ते पुन्हा कशामध्ये होईल? CH3. हा फक्त याच्यामध्ये एंटर होणार आहे. CH3 C डबल बॉन्ड OH ॲसिटिक ॲसिडमध्ये याचं कन्व्हर्जन होते. कशामध्ये? ॲसिटिक ॲसिडमध्ये. या स्टेपला ही रिॲक्शन थांबत नाही. अल्डिहाइडमध्ये पुन्हा एक्सप्लेन करणाराच आहे मी रिॲक्शन. तिथं फक्त आपल्याला प्रोडक्ट जो आहे तो प्रोडक्ट तिथं प्रिपरेशन मेथडमध्ये हाच फक्त प्रोडक्ट पाहिजे. कुठला? तर हा अल्डिहाइड प्रोडक्ट पाहिजे. मग तो अल्डिहाइड प्रोडक्ट कसा त्या ठिकाणी मिळवला जातो हे आपण त्या ठिकाणी पुढच्या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. त्यावेळेस मी एक्सप्लेन करणारच आहे. फक्त आत्ता लक्षात काय घ्यायचं आहे, अल्कोहोलमध्ये प्रायमरी अल्कोहोलचं ज्यावेळेस ऑक्सिडेशन केलं जातं त्यावेळेस पहिल्यांदा अल्डिहाइडमध्ये कन्व्हर्जन होतं आणि पुन्हा त्या अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन होऊन त्याचं कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये कन्व्हर्जन होतं. पुन्हा पुन्हा मी झूम का करतो ही रिॲक्शन पुन्हा पुन्हा रिपीट का करतो आहे? तर याच्यावरती क्वेश्चन जो आहे तो विचारला जातो, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता नेक्स्ट जो आहे पार्ट तो सुद्धा मी एक्सप्लेन करतो. पुढे सुद्धा मी सांगणारच आहे तुम्हाला. याच ठिकाणी मी एक्सप्लेन करतो तो इन शॉर्टमध्ये. आता हे अल्डिहाइडमध्ये आपण सुरुवातीला कन्व्हर्जन करतो कशाचं? तर अल्कोहोलचं. मग हे अल्कोहोलचं कन्व्हर्जन फक्त अल्डिहाइडमध्ये करायचं असेल तर, किंवा अल्डिहाइड हा आपल्याला मेजर प्रोडक्ट त्या ठिकाणी मिळवायचा असेल तर त्या ठिकाणी काय केलं जातं? त्या अल्डिहाइडचा बॉइलिंग पॉईंट ज्यावेळेस जवळ येतो त्यावेळेस त्या ठिकाणी त्याला काय केलं जातं? डिस्टिल आउट केलं जातं. थोडक्यात काय? तर अल्डिहाइडचे बॉइलिंग पॉईंट हे त्या ठिकाणी कार्बोक्सिलिक ॲसिडपेक्षा काय राहतात? तर कमी राहतात आणि कार्बोक्सिलिक ॲसिडचा बॉइलिंग पॉईंट हा हाय राहतो. मग हा अल्डिहाइडचा ज्यावेळेस बॉइलिंग पॉईंट रीच होईल त्यावेळेस त्या ठिकाणी त्याला काय करायचं? डिस्टिल आउट करायचं आणि ह्या अल्डिहाइडला काय केलं जातं? सेपरेट आउट केलं जातं. ही एक टेक्निक वापरली जाते. त्याचबरोबर दुसरी टेक्निक जी आहे ती महत्त्वाची आहे. याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला फिक्स विचारला जातो. अल्डिहाइडमध्ये कन्व्हर्जन किंवा फर्दर ऑक्सिडेशन स्टॉप करण्यासाठी त्या रिॲक्शनमध्ये काय वापरलं जातं? तर पहिल्यांदा अल्कोहोलचं प्रायमरी अल्कोहोलचं कन्व्हर्जन अल्डिहाइडमध्ये करण्यासाठी तिथं वापरला जातो PCC हा रिएजंट वापरला जातो. दुसरा रिएजंट वापरला जातो PDC हा रिएजंट वापरला जातो. हे दोन रिएजंट काय करतात? फक्त अल्कोहोलचं कन्व्हर्जन हे अल्डिहाइडमध्ये करतात. PCC म्हणजेच काय? तर पायरिडिनियम क्लोरोक्रोमेट पायरिडिनियम क्लोरोक्रोमेट हा त्याचा शॉर्ट फॉर्म आहे. त्यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणतो? PCC. हा त्या ठिकाणी रिएजंट ह्या अल्कोहोलचं कन्व्हर्जन फक्त कशामध्ये करतोय? अल्डिहाइडमध्ये. आणि पुढचं जे ऑक्सिडेशन जे अल्डिहाइडचं कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये हे त्या ठिकाणी अवॉइड करतो. म्हणजे रिॲक्शन जी आहे ती कुठं स्टॉप होणार आहे? अल्डिहाइड स्टेजलाच त्या ठिकाणी स्टॉप होणार आहे. हा अल्डिहाइडच आपल्याला त्या ठिकाणी काय मिळेल? मेन प्रोडक्ट मिळेल. ठीक आहे. देन PDC. आता PDC जो लॉंग फॉर्म जो आहे तो काय आहे? पायरिडिनियम डायक्रोमेट. हे पायरिडिनियम डायक्रोमेट जे आहे हे सुद्धा त्या ठिकाणी काय करतंय? तर अल्कोहोलचं कन्व्हर्जन फक्त आणि फक्त कशामध्ये करते? अल्डिहाइडमध्ये. आणि पुन्हा त्याचं फर्दर ऑक्सिडेशन जे ते फर्दर ऑक्सिडेशन काय करते? अवॉइड करते. हे लक्षात घ्या. हे महत्त्वाचं आहे. हे लक्षात ठेवा. त्या ठिकाणी तुम्हाला विचारलं जातं एक्झाममध्ये. CETला विचारलेलंच आहे क्वेश्चन. एकदा नीटला विचारलेला आहे आणि तुमचा JEE एक्झामला सुद्धा क्वेश्चन याच्यावरती विचारलेला आहे. सिक्वेन्स ऑफ रिॲक्शनमध्ये हा जो क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन विचारलेला आहे. ॲरोवरती कंडिशन दिली जाते PCC किंवा PDC. मग त्या ठिकाणी प्रॉडक्ट जो आहे तो प्रॉडक्ट कोणता राहणार? अल्डिहाइड. ज्यावेळेस ॲरोवरती कंडिशन काय दिली जाईल? ॲसिडिक K2CR2O7 त्यावेळेस प्रॉडक्ट कोणता राहणार? तर कार्बोक्सिलिक ॲसिड. हे तुम्हाला आयडेंटिफाय करता आलंच पाहिजे. महत्त्वाचा पार्ट आहे आणि हे आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करताना तिथं IMP म्हणून त्या ठिकाणी राईट करा. ठीक आहे. आता या ठिकाणी जनरली मी डिफाईन करतो आहे RCH2OH हे प्रायमरी अल्कोहोल आहे. आणि ज्यावेळेस आपण रिॲक्शनमध्ये काय वापरू? हे पायरिडिनियम क्लोरोक्रोमेट PCC और PDC हे वापरलं जाईल त्यावेळेस ऑक्सिडेशन होईल अल्कोहोलचं आणि कन्व्हर्जन कशामध्ये होईल? अल्डिहाइडमध्ये कन्व्हर्जन होईल.
हे लक्षात ठेवा. ठीक आहे. हे एक जे आहे ती एक रिॲक्शन आपली फिनिश झाली. प्रायमरी अल्कोहोल त्याचं ऑक्सिडेशन केल्यानंतर प्रोडक्ट काय मिळणार आहे, अल्डिहाइड आणि कार्बोक्सिलिक ॲसिड. नाव नेक्स्ट सेकंडरी अल्कोहोल, ऑक्सिडेशन ऑफ सेकंडरी अल्कोहोल. या सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी काय मिळणार आहे हे आपल्याला बघायचं आहे. आता याच्यामध्ये रिएजंट आपले सेमच आहेत. वरती आपण वापरलेलं होतं तेच ॲसिडिक K2Cr2O7 हा ऑक्सिडायझिंग एजंट या ठिकाणी या सेकंडरी अल्कोहोलचं कन्व्हर्जन कशामध्ये करतो, तर कीटोनमध्ये कन्व्हर्जन करतो. कशामध्ये, कीटोनमध्ये कन्व्हर्जन करतो. आणि पुन्हा त्या कीटोनचं फर्दर ऑक्सिडेशन याच्यामध्ये सुद्धा होतं. पण त्या ठिकाणी कंडिशन ज्या त्या कंडिशन कशा राहतात, विगरस कंडिशन राहतात. आणि ह्या विगरस कंडिशनला ह्या सेकंडरी अल्कोहोलचं कन्व्हर्जन हे पुन्हा पहिल्यांदा कीटोनमध्ये होतं आणि पुन्हा त्या कीटोनचं कन्व्हर्जन हे कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये होतं. लक्षात ठेवा, सेकंडरी अल्कोहोल गिव्स फर्स्ट कीटोन अँड दॅट कीटोन ऑन विगरस ऑक्सिडेशन गिव्स कार्बोक्सिलिक ॲसिड. म्हणजेच काय, रिॲक्शनमध्ये मेन प्रोडक्ट जो आहे तो कीटोनच मिळतो. पण त्याचं पुन्हा विगरस ऑक्सिडेशन केलं म्हणजे हायली एनर्जेटिक कंडिशनला जर त्या ठिकाणी रिॲक्शन कॅरीड आउट केली तर त्या ठिकाणी हायली एनर्जेटिक कंडिशनला किंवा हायली प्रेशरायझ्ड कंडिशनला हा जो कीटोनचा मॉलिक्यूल आहे पुन्हा तो त्या ठिकाणी ॲसिडमध्ये कन्वर्ट होतो. हे फक्त याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. ठीक आहे. जनरली डिफाईन करताना मी या ठिकाणी डिफाईन करतो आर देन CHOH आणि R डॅश हे त्या ठिकाणी सेकंडरी अल्कोहोल आहे. आणि हे सेकंडरी अल्कोहोल जे आहे याचं ऑक्सिडेशन केलं आणि त्याच्यामध्ये वापरायचं काय आहे, सपोज डायल्यूट H2SO4 प्लस K2Cr2O7 या त्यावेळेस त्या ठिकाणी रिॲक्शनमध्ये पहिल्यांदा कन्व्हर्जन त्याचं कशामध्ये होईल, कीटोनमध्ये कन्व्हर्जन होईल. ठीक आहे. आणि या कीटोनचं पुन्हा कन्व्हर्जन जे ते कशामध्ये होते, तर अल्डिहाइडमध्ये कन्व्हर्जन होते. म्हणजे अल्डिहाइडमध्ये कन्व्हर्जन होताना त्या ठिकाणी कंडिशन जे ती कंडिशन कोणती वापरायला लागते, विगरस कंडिशन. त्या विगरस कंडिशनला त्या ठिकाणी ह्या कीटोनचं कन्व्हर्जन हे ॲसिडमध्ये होते. हे फक्त याच्यामध्ये लक्षात ठेवा. ठीक आहे. आता एका स्टेपमध्ये मी रिॲक्शन राईट केलेली आहे का, तर मेन प्रॉडक्ट जो आहे तर इथं आपल्याला काय मिळणार आहे, तर कीटोनच मिळणार आहे. फक्त विगरस ऑक्सिडेशन केल्यानंतरच त्या ठिकाणी ॲसिड मिळणार आहे. ठीक आहे. एक्झाम्पल बघूया याच्यामध्ये. आता रिॲक्शनमध्ये मी काय करतो आहे, तर हा मॉलिक्यूल घेतला CH3 CH3 रिॲक्शन नेक्स्ट पेजवरती मी घेतो CH3 देन CHOH आणि CH3. ठीक आहे. याचं ऑक्सिडेशन करायचं आहे आणि ऑक्सिडेशनसाठी मी रिएजंट चेंज करतो. CrO3 क्रोमिक ऑक्साईड घेतलेलं आहे आणि क्रोमिक ऑक्साईड या ठिकाणी काय करते, तर याचं ऑक्सिडेशन करते आणि ऑक्सिडेशन केल्यानंतर कन्व्हर्जन त्याचं कशामध्ये होणार आहे, CH3 C∞O आणि CH3 प्लस H2 याच्यामध्ये फॉर्म होईल. पहिल्यांदा त्या ठिकाणी हा आयसोप्रोपाईल अल्कोहोलचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं आहे, ॲसिटोनमध्ये. आणि पुन्हा या ॲसिटोनचं कन्व्हर्जन जे आहे हे कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये सुद्धा होतं. म्हणजे कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये कन्व्हर्जन होताना त्या ठिकाणी काय होतं आहे, काय करावं लागतं आहे, तर विगरस ऑक्सिडेशन, हायली प्रेशरायझड कंडिशन किंवा हायली एनर्जेटिक त्या ठिकाणी कंडिशन जे त्या कंडिशनला या कीटोनचं कन्व्हर्जन जे ते कशामध्ये होते, कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये कन्व्हर्जन होते. प्लस H2O प्लस CO2 कार्बन डायऑक्साईड त्याच्यामध्ये फॉर्म होते. म्हणजेच काय, तर हा एक कार्बन ॲटम इथून बाहेर पडतो. एक कार्बन ॲटम इथून हा बॉन्ड जो आहे तो ब्रेक होतो. या कार्बनचं ऑक्सिडेशन होऊन CO2 फॉर्म होते आणि हायड्रोजनचं कन्व्हर्जन कशामध्ये होते, तर H2O कन्व्हर्जन होते. ठीक आहे. आणि या CH3 COOचं कन्व्हर्जन कशामध्ये होते, तर ॲसिडमध्ये कन्व्हर्जन होते. ठीक आहे. या ठिकाणी ॲसिटिक ॲसिड जे आहे ते ॲसिटिक ॲसिड फॉर्म होते ॲसिटोनपासून. ठीक आहे. मेन जो प्रोडक्ट जो आहे तो याच्यामध्ये कोण आहे, तर हा तुमचा
ॲसिटोन हाच मेन प्रोडक्ट आहे याच्यामध्ये. फक्त विगरस ऑक्सिडेशन केल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन जे आहे ते कशामध्ये होते, कार्बॉक्झिलिक ॲसिडमध्ये. ठीक आहे. केमिकल प्रॉपर्टीजमध्ये कीटोनची आपल्याला ही रिॲक्शन पुन्हा स्टडी करायची आहेच. आत्ताच तुम्हाला मी एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे. काय अडचण, तुमचं सेकंडरी अल्कोहोल ज्या वेळेस त्याचं ऑक्सिडेशन केलं जातं त्यावेळेस त्या ठिकाणी त्याचं कन्व्हर्जन जे आहे ते कशामध्ये होते, तर पहिल्यांदा कीटोनमध्ये आणि पुन्हा कार्बॉक्झिलिक ॲसिडमध्ये. हे पुन्हा पुन्हा मी एक्सप्लेन का करतोय, तर ही रिॲक्शन महत्त्वाची आहे, लक्षात घ्या. पुन्हा पुन्हा एक्सप्लेन करण्याचं कारण तेच आहे. इरिटेट होऊ नका, सर पुन्हा पुन्हा सांगतायत म्हणजे ते झूम व्हावं तुमच्या माइंडमध्ये, त्या ठिकाणी ते कायमस्वरूपी राहावं, त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा पुन्हा ही रिॲक्शन जे ते रिवाईज करतोय. ठीक आहे. नेक्स्ट आता पुढचा जो पार्ट आहे, तिसरी रिॲक्शन आपली राहिली टर्शियरी अल्कोहोल. टर्शियरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केल्यानंतर या ठिकाणी या टर्शियरी अल्कोहोलपासून त्या ठिकाणी कोणता प्रोडक्ट मिळतो हे आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. आता हे टर्शियरी अल्कोहोल जे हे टर्शियरी अल्कोहोल इझिली ऑक्सिडाईज होत नाहीत. महत्त्वाचा पार्ट, टर्शियरी अल्कोहोल इझिली ऑक्सिडाईज होत नाहीत. आणि या टर्शियरी अल्कोहोलचं त्या ठिकाणी ऑक्सिडेशन झाल्यानंतर पहिल्यांदा त्या ठिकाणी त्याचं कन्व्हर्जन जे ते अल्कीनमध्ये होतं. कन्व्हर्जन अल्कीनमध्ये होतं आणि पुन्हा त्या अल्कीनचं ज्यावेळेस विगरस ऑक्सिडेशन केलं जातं किंवा त्याचं डिस्ट्रक्टिव्ह ऑक्सिडेशन केलं जातं त्यावेळेस ह्या अल्कीनचं कन्व्हर्जन जे ते पुन्हा कीटोनमध्ये होतं आणि कीटोनचं पुन्हा कन्व्हर्जन विगरस ऑक्सिडेशन केल्यानंतर कार्बॉक्झिलिक ॲसिडमध्ये होतं. खूप मोठी प्रोसेस आहे. डिफाईन करतो मी या ठिकाणी. टर्शियरी अल्कोहोल हे इझिली पहिल्यांदा ऑक्सिडाईज होत नाहीत, लक्षात घ्या. आणि याला ऑक्सिडाईज करायचं असेल तर त्या ठिकाणी क्रोमिक ऑक्साईड किंवा त्या ठिकाणी काय वापरलं जातं, K2Cr2O7 ॲसिडिक K2Cr2O7 हे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंटच त्या ठिकाणी वापरावे लागतात. आणि त्यामध्ये पहिल्यांदा त्या ठिकाणी प्रोडक्ट जो आहे तो प्रोडक्ट कोणता मिळणार आहे. सपोज मी या ठिकाणी एक्झाम्पलच घेतो, CH3 देन CH3 आणि OH हे अल्कोहोल आहे. कुठलं, टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल आहे. ठीक आहे. आणि या टर्शरी ब्युटाइल अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करण्यासाठी काय वापरायचं आहे, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट CrO3 हा त्या ठिकाणी वापरलेला आहे. हीट केल्यानंतर त्या ठिकाणी याचं कन्व्हर्जन पहिल्यांदा कशामध्ये होतं आहे, तर अल्कीनमध्ये. म्हणजेच त्या ठिकाणी सुरुवातीला डिहायड्रेशन जे ते डिहायड्रेशन होते. डिहायड्रेशन झाल्यानंतर हा प्रोडक्ट जो आहे तो फॉर्म होतो. कुठला, तर अल्कीन. कुठला अल्कीन फॉर्म होतं आहे, आयसोब्युटायलिन जे ते आयसोब्युटायलिन याच्यामध्ये फॉर्म होते. ठीक आहे. प्लस H2 डिहायड्रेशन इथं कॅरेट आउट होते. देन आता हे आयसोब्युटायलिन जे हे आयसोब्युटायलिनचं पुन्हा कन्व्हर्जन CH3 डबल बॉन्ड CH2 कीटोनमध्ये होते. मग पुन्हा या ठिकाणी रिॲक्शनमध्ये काय वापरायचं आहे ते क्रोमिक ऑक्साईडच. फक्त त्या ठिकाणी रिॲक्शनमध्ये कंडिशन कोणती राहणार आहे, विगरस ऑक्सिडेशन किंवा डिस्ट्रक्टिव्ह ऑक्सिडेशन जे ते या ठिकाणी कॅरेड आउट केलं जातं. आणि विगरस ऑक्सिडेशन केल्यानंतर या आयसोब्युटायलिनचं कन्व्हर्जन जे ते पहिल्यांदा कशामध्ये होते, तर कीटोनमध्ये कन्व्हर्जन होते. प्लस रिमेनिंग पार्ट कोणता आहे, हा CH2 आहे. या CH2चं कन्व्हर्जन कशामध्ये होते, कार्बनचं कन्व्हर्जन CO2 मध्ये आणि हायड्रोजनचं कन्व्हर्जन जे ते वॉटरमध्ये होते. ही झाली पहिली स्टेप, ही झाली सेकंड स्टेप. ठीक आहे. देन नेक्स्ट पुढचा, आता हे कीटोन जे आहे हे कीटोनचं पुन्हा ज्यावेळेस आपण डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशन करू, CH3 डबल बॉन्ड O CH3 ज्यावेळेस पुन्हा त्या ठिकाणी डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशन करू किंवा विगरस त्या ठिकाणी ऑक्सिडेशन करू त्यावेळेस पुन्हा पहिली रिॲक्शन आपण वरती बघितली सेकंडरी अल्कोहोलमध्ये कशामध्ये कन्व्हर्जन होईल, CH3 डबल बॉन्ड O OH म्हणजेच ॲसिडमध्ये कन्व्हर्जन होईल. ॲसिटिक ॲसिड प्लस पुन्हा कार्बनचं कन्व्हर्जन CO2 मध्ये प्लस हायड्रोजनचं कन्व्हर्जन H2 मध्ये. 3 स्टेपमध्ये आपण रिॲक्शन बघितली. म्हणजेच काय, ज्या वेळेस तुम्ही टर्शियरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन कॅरीड आउट कराल त्यावेळेस पहिल्यांदा डिहायड्रेशन होऊन अल्कीन फॉर्म होतं. पुन्हा ह्या अल्कीनचं ऑक्सिडेशन विगरस ऑक्सिडेशन केल्यानंतर पहिल्यांदा त्या ठिकाणी कीटोन फॉर्म होईल आणि कीटोनचं पुन्हा विगरस ऑक्सिडेशन केल्यानंतर त्या ठिकाणी ॲसिटिक ॲसिड जे ते ॲसिटिक ॲसिड त्याच्यामध्ये
फॉर्म होते. याच्यामध्ये क्वेश्चन जे आहेत ते JEE लेवलला कसे विचारले जातात बघा. आता यामध्ये हा जो प्रोडक्ट जो आहे या प्रोडक्टमध्ये पहिल्यांदा अल्किन फॉर्म होते. कार्बनचा फ्रेमवर्क जे आहे किंवा कार्बन ॲटमचा काउंट जो आहे तो सेमच आहे. इथं 4 आहेत, इथं सुद्धा 4 कार्बन ॲटम आहेत. पण नेक्स्ट स्टेपमध्ये जर बघितलं तर एक कार्बन ॲटम कमी झालेलं दिसतं. इथं जर बघितलं तर 3च कार्बन ॲटम आहेत. एक कार्बन ॲटम इथून बाहेर पडतो. आणि सेकंड स्टेपमध्ये जर बघितलं तर इथं अजून एक कार्बन ॲटम बाहेर पडतो. म्हणजे कार्बन ॲटम किती राहिले तर 2च कार्बन ॲटम राहिले. याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. रिॲक्शनमध्ये स्टार्टिंग मटेरियल आपण घेतलेलं होतं त्याच्यामध्ये 4 कार्बन ॲटम आहेत. पण एंड जो प्रोडक्ट आहे त्या एंड प्रोडक्टमध्ये 2च कार्बन ॲटम दिसत आहेत. म्हणजे जे तुमचे स्टार्टिंग मटेरियल आहे त्या स्टार्टिंग मटेरियलपेक्षा 2 कार्बन ॲटम जे आहेत ते तुमचा फायनल प्रोडक्टमध्ये काय राहतात कमी राहतात. ह्याच्यावरती एक क्वेश्चन तुम्हाला JEE लेवलला विचारला जातो. आणि सेकंडरी अल्कोहोलमध्ये त्या ठिकाणी बघितलं तर सेकंडरी अल्कोहोलमध्ये एक कार्बन ॲटम कमी होतं. इथं जर बघितलं अल्कोहोलचं कन्वर्जन कीटोनमध्ये आणि कीटोनचं सेकंडरी अल्कोहोलचं कन्वर्जन इथं कीटोनमध्ये केलेलं आहे. इथं कीटोनचं कन्वर्जन पुन्हा ॲसिडमध्ये म्हणजे एक कार्बन ॲटम पॅरेंटपेक्षा काय झाला इथं कमी झालेलं आहे. याच्यावरती एक क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. हे एक लक्षात ठेवा. ठीक आहे. कॅडसन रिॲक्शनमध्ये असेल तर विचारा. हे झालं टर्शरी अल्कोहोल. ठीक आहे. देन नेक्स्ट रिॲक्शन जे आहे ऑक्सिडेशन रिॲक्शनच पाहिजे. हिटिंग विथ कॉपर. आता यामध्ये या रिॲक्शनमध्ये ज्यावेळेस वेपर्स जे आहेत अल्कोहोलच्या आपण या हिटेड कॉपरवरून पास केल्यानंतर या अल्कोहोलचं कन्वर्जन जे आहे ते कसं होतं इथे आपल्याला पाहिजे. ठीक आहे. आता प्रायमरी अल्कोहोल मी सुरुवातीला घेतो RCH2OH. ज्यावेळेस ह्या प्रायमरी अल्कोहोलच्या व्हेपर्स ह्या कॉपरवरून पास केले जातात. या कॉपरला हीट केलं जातं 573 केल्विनला. 573 केल्विन टेम्परेचरला ज्यावेळेस कॉपरला हीट केलं जातं आणि त्याच्यावरून ह्या व्हेपर्स ज्यावेळेस पास केले जातात त्यावेळेस या अल्कोहोलचं काय होतं तर ऑक्सिडेशन होतं. आणि ऑक्सिडेशन झाल्यानंतर त्या ठिकाणी याचं कन्वर्जन जे ते अल्डेहाइडमध्ये होतं. ठीक आहे. देन कॉपरबरोबरच पुन्हा सेकंडरी अल्कोहोल ज्यावेळेस हीट केलं जातं त्यावेळेस या सेकंडरी अल्कोहोलचं सुद्धा ऑक्सिडेशन होतं. टेम्परेचर कंडिशन सेमच आहे. ऑक्सिडेशन झाल्यानंतर याच्यामध्ये कीटोन जे ते कीटोन फॉर्म होतं. बरं ते आपण रिॲक्शन एक्सप्लेन केलेलं आहे त्याचप्रमाणे इथे H2O फॉर्म होईल. रिॲक्शन पुन्हा मी काही सांगणार नाही. फक्त कॅटलिस्ट जो आहे तो वेगळा इथं ऑक्सिडेशनसाठी वापरलेला. ठीक आहे. आणि टर्शरी अल्कोहोल ज्यावेळेस रिॲक्शनमध्ये वापरलं जातं घेताना मी एक्झाम्पलच घेतो. CH3 म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. CH3 देन CH3OH हे टर्शरी अल्कोहोल ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी कॉपर बरोबर 573 केल्विनला हीट करतो किंवा या वेपर्स जे आहेत या वेपर्स या कॉपर हिटेड कॉपरवरून पास केल्यानंतर पुन्हा ह्या टर्शरी अल्कोहोलचं सुद्धा ऑक्सिडेशन होतं. या ठिकाणी मात्र ऑक्सिडेशन होत नाही. इथं त्या ठिकाणी काय होतं डिहायड्रेशन होतं. डिहायड्रेशन टर्शरीच्या केसमध्ये. आणि डिहायड्रेशन झाल्यानंतर या टर्शरी अल्कोहोलचं कन्वर्जन जे ते मात्र या ठिकाणी कशामध्ये होतं तर सुरुवातीला अल्किनमध्ये कन्वर्जन होतं. ठीक आहे. नंतर विगरचं ऑक्सिडेशन केलं तर पुन्हा तीच रिॲक्शन आपण बघितलेलं आहे त्याप्रमाणेच K2Cr2O7 किंवा त्या ठिकाणी क्रोमिक ऑक्साईड घेतलं तर तिथं पहिल्यांदा अल्किनच मिळते. डिहायड्रेशन होतं आणि पुन्हा त्याचं विगरस ऑक्सिडेशन केल्यानंतर पुन्हा कन्वर्जन कीटोन आणि ॲसिडमध्ये होते. सेमच. ठीक आहे. ज्यावेळेस हिटेड कॉपरवरून या व्हेपर्स पास करतो प्रायमरी अल्कोहोल सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहोल त्यावेळेस त्या ठिकाणी त्याच्यामध्ये प्रोडक्ट जे ते प्रोडक्ट कोणते फॉर्म होतात. प्रायमरी अल्कोहोल गिव्ज अल्डिहाइड, सेकंडरी अल्कोहोल गिव्ज कीटोन, टर्शरी अल्कोहोल गिव्ज अल्किन. इथं ऑक्सिडेशन होतं आणि या फक्त रिॲक्शनमध्ये डिहायड्रेशन होतं. ठीक आहे. हा जो पार्ट जो आहे तो याच्यामध्ये आपण ऑक्सिडेशनचा पार्ट फिनिश केलेला आहे. ऑक्सिडेशनचा पार्ट खूप महत्त्वाचा आहे. पुन्हा एकदा मी सांगतो आहे रिॲक्शन खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाला कुठल्या तरी एका एक्झाममध्ये या रिॲक्शन पाहायला मिळतीलच. कदाचित विचारले तर सगळ्याच एक्झामला विचारल्या जातील. ठीक आहे. तर त्याच्यानंतर जो नेक्स्ट पार्ट जो आहे आपल्याला नेक्स्ट लेक्चरला बघायचं जो रिॲक्शन जे आहे ते फेनॉलच्या रिॲक्शन बघायचे आहेत. अल्कोहोलच्या रिॲक्शन जे आहेत त्या अल्कोहोलच्या रिॲक्शन आपल्या फिनिश झालेल्या आहेत.
केमिकल प्रॉपर्टीजमधल्या. आता राहिलेत फक्त फेनॉलच्या रिॲक्शन, ते आपण नेक्स्ट लेक्चरला स्टार्ट करूया. याच्यामध्ये काय अडचण असतील, डिफिकल्टी असतील तर त्या ठिकाणी विचारा, एक्सप्लेन केल्या जातील. आता राहिला पार्ट जो आहे तो नोट्सचा. व्हिडिओ लेक्चरच्या अगोदर तुम्ही त्या ठिकाणी रफ नोट जे ते रफ नोट्स मला वैयक्तिक व्हॉट्सअप नंबरवरती सेंड करा. नंतर तुम्हाला त्या ठिकाणी नोट जे आहेत ते पर्सनली शेअर केल्या जातील या पॉईंटचे. कारण की पाठीमागच्या व्हिडिओ लेक्चरच्या नोट्स जे आहेत त्या बऱ्यापैकी मुलांनी दाखवलेल्या नाहीत. ठीक आहे, थँक्यू.